किशोर कन्नड तालुक्यातील बिलदरी शेप्याबाद येथे ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने इसाम नदी कोळंबी नदीला मोठा पूर आला होता। अनेक शेतकऱ्यांना मका, तूर, अद्रक, कपाशी हे पिके वाहून गेले, मोठे नुकसान झाले। ठिंबकचे बंडल ठेवलेले पाईप, शेतीचे अवजारे वाहून गेले। पोळा सण असल्यामुळे बिलदरी शेतातील तसेच शेप्याबाद येथील शेतकऱ्यांना रस्ता पार करताना दोरीचा आधार घ्यावा लागला। बैलांना काढताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला। रविवारी रात्री झालेल्या पावसाने काही घरांचे पडझड झाले असून नदीकाठाच्या काही विहिरी सुद्धा ढासळल्या आहेत। जोरदार झालेल्या पावसाने खूप शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले। इसाम नदीवरील बिलदरी शेप्याबाद या दोन्ही गावांना जोडणारे नदीवरचे नवीन पूल झाल्यास दोन्ही गावांचे दळणवळण व पिशोर जाण्यासाठी मार्ग चांगले होईल। त्यासाठी लवकरात लवकर दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नावे: संजूदास वैष्णव, चंपालाल कायटे, करण शिंगल, चंपालाल सिंगल, गोकुळ कायटे, मनोज कायटे, भावलाल कायटे, मानसिंग गोटवाळ, संतोष गोटवाळ, दशरथ गोटवाळ, सुभाष सुलाने, अर्जुन बहुरे, गोपाल कवाळ, फकीरचंद महेर, गरबाड कायटे, प्रभू महेर, बंडू महेर, मर्दान कायटे, प्रेमसिंग कोतवाळे, महासिंग महेर, जनक सिंगल, विठ्ठलदास वैष्णव, ताराचंद भमनावत, कपूरचंद कायटे, रमेश बेडवाल, प्रल्हाद कायटे, कैलास कायटे, राजू कायटे, चंदन गोटवाळ, लक्कीचंद गोमलाडू, भगवान राजपूत, रामकिशन वैष्णव, हनुमान दास वैष्णव, चंदन महेर व कपूरचंद कायटे व ताराचंद भमनाथ यांची विहीर पूर्ण कोसळली आहे। त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे ग्रामपंचायतचे सरपंच शोभाताई कोटवाळे, उपसरपंच विजय वैष्णव, ग्रामपंचायत सदस्य जयलाल भाऊ भमनावत, चंदन कायटे, सतीश गोटवाळ, राहुल तायडे, भीमराव दंगे, दिलीप महेर, अकबर शाह, अनिल सेलार, प्रमोद साळुंके, काकासाहेब चौतमल, जमील शहा यांची व गावांची सर्वांची मागणी आहे की तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावे। खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले, विहिरी कोसळल्या, विहिरीत पाणी असल्यामुळे जास्त पाणी असल्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या पूर्ण विहिरी कोसळल्या आहे व अद्रक वाहून गेली। शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले। जास्त पाणी ढगफुटी झाल्यामुळे कपाशी पिकाचे व मका पिकाचे खूप नुकसान झाले। मिरची पूर्ण आडवी झाली, पाहू शकता तुम्ही, पूर्ण मिरची पाण्याखाली व पूर्ण आता खराब झालेली आहे। आमचे शेतकरी नदीच्या कडाला घाण वगैरे काढत आहे तरी ते पाणी दम मारायला तयार नाही। पाणी खूप जास्त असल्यामुळे खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले। मका मिरची पूर्ण आडवी झाली, पाहू शकता इथे पूर्ण मिरची खाली झालेली दिसत आहे आणि असे खूप शेतकऱ्यांचे नुकसान आहे। कोणीचे पाईपलाईन। उपसरपंच विजय वैष्णव, बिलदरी शेप्याबाद।